चालू. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या आज आम्ही विरार पूर्व फुलपाडा परिसरात उपस्थित आहोत. आज इकडे ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे रंगरांगणी महिला मंडळाच्या मार्फत. त्याचं महत्वाचं कारण आहे का 10 जुलै जे आमदार नालासोपारा विधानसभाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस होता, त्या अनुषंगाला लक्षात घेऊन तसेच इकडचे युवा नेतृत्व निषाद सोरगे त्यांचा वाढदिवस येणारा 16 तारखेला, त्याला लक्षात घेऊन आजचा दिवस जे रविवार होता, लोकांची गर्दी असते, लोक कामावर जात नाही, त्यासाठी त्यांनी आज कॅम्पचं आयोजित करण्यात आलं. आमच्यावर उपस्थित इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहेत, तसेच स्वतः निषादजी चोरगे उपस्थित. आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे अनेक विषय, पण सध्या ही कॅम्प बद्दल पहिला विचारणार, त्यानंतर आपण पुढची वाटचाल करणार. नमस्कार दादा, आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. नमस्कार. काय सांगणार, आज जे आमदार आहे नालासोपारा विधानसभेचे हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने आज ब्लड कॅम्प तुमच्या विभागात करण्यात आलेला आहे. आपले युवा आमदार ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज जवळजवळ आठवडाभर बरेच कार्यक्रम गेले. आपण वया वाटपाचा कार्यक्रम केला आपल्या पूर्ण फुलपाडा विभागामध्ये, सर्व मराठी शाळांमध्ये. तसंच त्याच माध्यमातून हा एक ब्लड डोनेशन कॅम्प आपण आज ठेवलेला आहे. असे वसई तालुक्यामध्ये खूप ठिकाणी आपल्या आमदारांच्या वाढदिवसाच्या प्रचारार्थ बरेच कार्यक्रम होतात, त्यातला हा एक कार्यक्रम आहे आणि असे आपण दरवर्षी करत राहतो. बघायचं तात्पर्य होतं की 10 जुलै हा महत्वाचा दिवस होता. पूर्ण तालुक्यात एक चांगली गोष्ट होती, आमदारांचा वाढदिवस, स्वतः हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र त्यांचा वाढदिवस, आणि त्या अनुषंगाने 200-250 कोटी जे एवढ्या वर्षापासून थकीत होती, रुग्णालयाची जरूरत होती, 400 बेडचं रुग्णालय पास करण्यात आलं आणि त्याचं भूमिपूजन त्यांना आमदारांना देण्यात आला. तरी सुद्धा तिकडे काहीतरी वाद बघायला भेटला. त्यानंतर एकत्र आमदार आणि MLA खासदार एकत्र येऊन नारळ फोडले, त्यावरती काय सांगा? कार्यकर्त्यांचा विषय असतो तो ठीक आहे. त्यामध्ये आपण आपल्या आमदारांनी सांगितलेल्या लोकनेत्यांनी की त्याच्यावर आपण जास्त लक्ष देतो. आपण जे केलेल्या कामावर लक्ष देतो. लोकांना माहिती आहे की 250 कोटी कोणी आणले, कधी मीटिंग झाली, हे आपल्या आमदारांनी नेहमी सांगितलं. आता विधानसभेत आम्ही बघितलं, मी स्वतः होतो, आपल्या CM साहेबांनी स्वतः सांगितलं की क्षितिज तुझा वाढदिवस आहे उद्या, तर त्याचं उद्या ओपनिंग कर, आणि 25 करोड रुपये त्याच टायमाला ट्रान्सफर केले आपल्या पालघरच्या कलेक्टरला. आणि माझ्या सगळ्या समोरची गोष्ट आहे, त्यामुळे कोणी काही बोलून दे, त्याबद्दल आम्हाला काही विषय करायचा नाही. आणि त्याच्याबरोबर तर अनेक कामं जवळजवळ उद्योग विभागाच्या मध्ये फडणवीस साहेबांच्या आपण मिटिंगमध्ये होतो, त्यांनी जवळजवळ 1850 कोटी आपल्या अंडरग्राउंड केबल MSCB, ऊर्जा विभाग म्हणजे MSCB साठी ते त्याचे मिनिस्टर आहेत, त्यासाठी त्यांनी जवळ 1850 कोटी ते दिले. परत त्याच्यानंतर आपल्या CM साहेबांनी जवळजवळ आपल्या वसई तालुका पालघर जिल्ह्यासाठी जवळजवळ 7,500 कोटीची प्रोजेक्ट मंजूर केलेली आहे. म्हणजे ही आपल्या पालघर वासियांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. बघा, कामं झाली पाहिजेत, हे आपल्या त्याच्यामध्ये सिलिंगचा पण एक प्रश्न आहे. आपला जो बँड्रावरली सिलिंग आहे तो सरळ येत होता, तो पण आपल्या वसई तालुक्याला टच करून समुद्रातनं पुढे जातोय. असे खूप प्रोजेक्ट अजून येणार आहेत आणि अजून त्याच्यात तर तुम्हाला समजेल हळूहळू की कोणी किती कामं केल्यात आणि कोणाचे. आता हे 250 कोटीचं जे रुग्णालय आहे, याचा पाठपुरावा किती सालापासून कोण घेते हे सगळं तुम्हाला बघितलं. आपल्या ऑनलाईन 2 वेळा त्याचं उद्घाटन झालेलं, भूमिपूजन एकदा ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट केलेलं CM ने केलेलं ते, पण त्याच्यात काय फंड काहीच नाही रिलीज केला. पण त्याचा पाठपुरावा तुम्हाला माहिती नसेल की हे असं पूर्ण प्लॅनिंग, म्हणजे जे बोलतात ना भूमिपूजन, त्यांना सांगितलं ना की बाबा काय कसं हॉस्पिटल आहे, तर कोणीच सांगू शकणार नाही. पण आमच्या युवा आमदाराला सांगितलं ना, त्याचं प्लॅनिंग त्यांनी स्वतः केलेलं आहे. तो डोळे बंद करून पण त्याचं प्लॅनिंग सांगू शकतो की त्यात कसं एकदम अद्ययावत प्लॅनिंग केलेलं आहे. आता तुम्हाला जेव्हा बनेल ना, तेव्हा तुम्हाला अनुभव मिळेल. आणि आपल्या वसई तालुक्याची खूप मोठी आणि चांगली गर्वाची गोष्ट आहे. आणि हे सर्व काम झाले, आपण स्वतः सांगितलं की 50,000 कोटीचा निधी पास करण्यात आलाय वसई विरारच्या प्रगती मार्गासाठी. बरोबर आहे. आता त्या पुढे येणाऱ्या निवडणूक त्यासाठी आता गरज पडली का हे निधी? 50,000 कोटीचा निधी पास केल्यामुळे जवळजवळ तुम्हाला माहिती नसेल, देहरजी प्रकल्प जो आपण आपल्या महापालिकेने 165 कोटी 12 वर्षापूर्वी 10 ते 12 वर्षापूर्वी भरलेले. त्याच्यानंतर MMRDच्या माध्यमातून त्यात त्यांनी 190 MLD पाणी आपल्याला ठेवलेलं आणि बाकीचं 50 MLD पाणी परत ते दुसऱ्या ठिकाणी यूज करणार होते. पण आम्ही स्वतः त्या दिवशी मिटिंगमध्ये आपले CM साहेबांबरोबर आणि देवेंद्र फडणवीस बरोबर मिटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं ना की हे सगळं पाणी देहरजी हा प्रकल्प आपण आपल्या स्वतःच्या मालकीसाठी तयार केलेला. हे त्या टायमाला आपण 165 कोटी भरलेले. त्याचं पूर्ण पाणी आता आपल्या फक्त वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी पूर्ण राखून ठेवलेलं आहे. हे फ्युचरचं, हे बघा, लोक काही बोलून दे, हे आपल्या लोकनेत्यांनी पुढच्या 50 वर्षाची प्रोसिजर करून ठेवलं आहे, प्रोव्हिजन करून ठेवलं की पाणी आपल्याला, तुम्हाला माहिती आहे आपल्या नालासोपाऱ्याची लोकसंख्या एवढा फास्ट वाढते, तर त्याच्या पुढच्या जेवढं वाढणार तेव्हा त्याचं नियोजन तर करायला लागते. हे नियोजन आता करायला लागते
आणि लोक बोलतात की ना आम्ही केलं. ठीक आहे, कोणी बोलण्याने काय होते काय नाही, त्याचा पत्रव्यवहार कोणी केलाय तो सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा आम्ही तो पूर्ण लोकांना हे करू. शेवटचा प्रश्न आहे, नवीन महानगरपालिकेचं उद्घाटन झाला, आमदारांनी स्वतः केला आणि एक ठिकाणी तुमचे नगरसेवक बोलतात का आम्हाला वर्चस्वच नाही, आमचे नगरपालिकेत अधिकारी आमचं काम करत नाही बहुजन विकासाकडे. त्याचं तात्पर्य काय? आणि कसं असते अधिकारी म्हणजे आपण अधिकारी काम करत आहोत. पहिले कसं जेव्हा माणूस पदावर असतो तेव्हा त्याच्यावर कंट्रोल असतो. कुठचा अधिकारी जर काम नाही केलं त्यांनी ट्रान्सफर करू शकतो, काही करू शकतो. पण आजच्या तारखेला तुम्हाला माहिती आहे आज जवळ 4 वर्ष होतील म्हणजे प्रशासकीय राजवट चालू आहे. त्याच्यामुळे अधिकारी कसे असे 2 वर्षासाठी येतात, 2 वर्षासाठी येतात, नंतर त्यांची ट्रान्सफर होते, मग ते निघून जाणार. त्यांना इकडच्या लोकल लोकांची काय माहिती नसते. म्हणून आपण पण नेहमी काय सांगतो अधिकाऱ्यांना की तुम्ही स्थानिक समजा नगरसेवक असो किंवा कार्यकर्ता असो, त्याला समंजसपणाने काम केलं ना तर ते काम चांगलं होईल. हे बघा, कोण येते, कोण येणार, कोण नगरसेवक होणार, कोण येणार, ही पुढची गोष्ट आहे. जेव्हा इलेक्शन लागतील त्याच्यानंतर. आता आता जे ज्यांना ग्राउंड लेवलला ज्यांनी काम केलं त्यांना घेऊन सगळं स्थानिकांनी करायला पाहिजे, असं आमची मनापासून आम्ही दरवेळेस आयुक्तांना हे सांगतो की तुमचे जे ग्राउंड लेवलचा स्टाफ आहे त्यांनी फक्त स्थानिक कुठच्याही नेत्याला हे संपर्कात घेऊन त्यांनी काम करायला पाहिजे. आता तुम्ही ज्या परिसरात तुम्ही नेतृत्व करता त्या परिसरात अनेक समस्या आहेत. कचरा असो, रोडमध्ये आता पाणी, कालच पाऊस एवढा जोरात होता, पाणी तुंबलेला, घरात पाणी जातं, त्यानंतर लोकांचा हाल होतोय, त्यावरती आपण कशा प्रकारे लक्ष घालतो? पाणी सांगलेलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, आता जे ह्या रोडच्या संदर्भात तुम्ही बोलत होते की हा रोड आपण स्वतः तुम्हाला मी गेल्या वेळेस पण सांगितलेलं की हा आपण पूर्ण RCC साठी करायला दिला, म्हणजे त्या फ्युचरमध्ये परत कधी खड्डे पडले नाही पाहिजे. ह्याच संदर्भात तुम्हाला बोललं की 50,000 कोटीची कामं काय आहेत, पूर्ण वसई तालुक्याचं काँक्रिटीकरण, पूर्ण हायवेवरनं जे येणारे सगळे रस्ते त्याचं काँक्रिटीकरण, ही खूप कामं आहेत. अजून तर कोणाला माहिती पण नसलेली कामं. आता मी तुमच्या माध्यमातून सांगतो ना तेव्हा लोकांना समजेल की अशी काय काय कामं होणार आहे. आपला ब्रिज होणार आहे मुंबईला जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटी, त्याच्यावर ती मेट्रोची प्रोव्हिजन केलेली आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू लोकांना समजतील. पण या गोष्टी ऑलरेडी आपण त्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत. म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये फक्त फंडिंगचा जो विषय आहे, जसे जसे पैसे अलॉट होत जातील तसे तसे कामं होत जातील. नागरिकांना काय आणि आश्वासन देता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोलतो, आपले जे 5 ब्रिज आहेत त्यातले त्या 2 ते 3 ब्रिजचं म्हणजे आपलं एक डीमार्टच्या इकडचा जी अलकापुरीचा ब्रिज, या 2-3 ब्रिजचं आता एक बघा ना तुम्ही, 15 ते 20 दिवसामध्ये टेंडरिंग होईल आणि त्याचं टेंडर पण निघेल. नागरिकांना आश्वासन मध्ये तुम्ही काय सांगा? आश्वासन म्हणजे एकच आहे, बहुजन विकास आघाडी ही 30 वर्षापासून लोकांच्या बरोबर आहे आणि लोकांच्या बरोबर राहते आणि लोक पण त्यांच्या बरोबर राहतात. आश्वासन आम्ही लोकांच्या कधी जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा अशी लोकांच्या बरोबर जातच नाही ना. आम्ही 12 महिने 24 तास लोकांच्या संपर्कात असतो. त्याच्यामुळे आम्हाला लोकांवर विश्वास आहे, लोक आमच्या बरोबर आहे. बघितलं, हे होते निषाद चोरगे, जे इकडचा फुलपाडा परिसर असो किंवा साकार नगर, या सर्वचं नेतृत्व करतात. कारण की आजच्या दिवशी हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे, भरपूर मोठी जबाबदारी आहे, का कशा प्रकारे त्यांना काम करायचंय आणि ते लोकांचं काम करत आहे. लोकांचं काम जे महत्वाचं आहे ते करत राहणार आहे. कारण की बहुजन विकास आघाडी गेले 30 वर्षापासून काम करत आहे आणि त्याचं दृश्य ते अजूनपर्यंत दाखवत आहे. आता येणारा जो विधानसभा असेल त्याच्या आधीमध्ये जे 1-2 महिने उरले, त्यात कशा प्रकारचा इकडचा विकास होणार आहे वसई तालुक्याचा, हे बघण्यासारखं असेल. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत, वसई विरार.